सेंधमारी और वाहन चोरी में लिप्त नाबालिगों की टोली को क्राइम ब्रांच ने पकड़ा है। बारडी निवासी रामदास गढ़पायले 17 फरवरी को परिजनों संग रिश्तेदार की अंत्येष्टि में शामिल होने गए थे। उनके घर से नकदी सहित 62,000 रुपए के गहने उड़ा लिए गए। यूनिट 5 को जांच में नाबालिगों के लिप्त होने का पता चला। उसमें 4 नाबालिगों को बंदी बनाकर पूछताछ की गई, जिसमें फरार साथी की मदद से वारदात को अंजाम देना बताया। सेंधमारी और वाहन चोरी के 3 मामलों का इस बीच खुलासा किया गया है। आरोपी नाबालिग लंबे समय से अपराध में लिप्त है। क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथकातील अधिकारी अंमलदार हे घरफोडीच्या संदर्भामधील आरोपींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारित तपासणी असता आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही विधी संघर्षग्रस्त बालक यात समाविष्ट असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या युनिट पथकाचे हवालदार राजा टाकळीकर यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला 4 विधी संघर्षग्रस्त बालक मिळाले। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली, त्यांच्या आईवडिलांसोबत आणून त्यांना चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन हुडकेश्वर या ठिकाणी आणि पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचे, त्याचबरोबर एक बुटीबोरी पोलीस ठाणे या ठिकाणी सुद्धा मोटरसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता यातील जो मुद्देमाल होता सोने चांदीचे दागिने हे त्यांनी एका मध्यस्थीच्या मार्फतीने एका सोनाराला विकले होते, त्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही यामध्ये हे 4 विधी संघर्षग्रस्त बालक, त्याचबरोबर जो मध्यस्थी करणारा माल विक्री करणारा व्यक्ती तरुण रामचंद्र मिश्रा राहणार हिंगणा वानाडोंगरी आणि ज्या सोनाराकडे हा माल त्यांनी चोरीचा माल घेऊन तो वितळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असा योगेश प्रभाकर ढोमणे वय 52 वर्षे सोनार खुशी ज्वेलर्स, त्यानंतर त्याचा मुलगा हर्ष योगेश ढोमणे वय 24 वर्ष खुशी ज्वेलर्स राहणार नवनीत नगर पंचशील चौक पोलीस ठाणे वाडी, अशा 3 आरोपींना आम्ही अटक कारवाई करून पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि 4 विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यावर सुद्धा नियमानुसार कार्यवाही त्यांच्या पालकांच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे। यामध्ये जो मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये सोने चांदीचे काही दागिने, त्याचबरोबर मोबाईल, गाडी असा एकूण 2,01,550 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आरोपींचा जे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचा आम्ही अभिलेख तपासला असता यापूर्वी सुद्धा अशा घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या टीमचे हवालदार राजा टाकळीकर, दीपक, त्यानंतर इतर सर्व अंमलदार यांच्या मदतीने वरिष्ठ अधिकारी DCP डिटेक्शन सर, ACP अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने सदरचा गुन्हे उघडकीस आणून कार्यवाही करण्यात आली आहे। कारण इसके लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। वेलकम टू GB लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है। हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक। GB लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस। कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा। GB लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस। चूज GB लॉजिस्टिक, वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू। ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर। कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865।